नमस्कार मित्रांनो. तर शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने तब्बल 350 कोटी रुपयांचा कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प मंजूर केला आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना कृषी यंत्र खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे. तर मग कोणती यंत्रे मिळणार, ट्रॅक्टरला अनुदान आहे का आणि अर्ज कुठे करायचा, सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. तर GRची मूलभूत माहिती पाहूया. तर दिनांक 27 फेब्रुवारी 2026, विभाग कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन. तर हा निर्णय सन 2022-23 ते 2025-26 या कालावधीसाठी लागू आहे. तर किती निधी मंजूर, तर या प्रकल्पासाठी एकूण रुपये 350 कोटी, यामध्ये केंद्र हिस्सा PMRKVY DPR कंपोनंट, नंतर रुपये 358.7 कोटी हा लाभार्थी हिस्सा, एकूण प्रकल्प खर्च रुपये 708.7 कोटी. तर कोणत्या गोष्टीसाठी अनुदान मिळणार, तर कृषी यंत्र व अवजारे खरेदीसाठी अनुदान, ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळणार नाही, हे विशेष लक्षात ठेवा. ट्रॅक्टर या योजनेत नाही. तर अर्ज कसा करायचा, तर अर्ज फक्त MahaDBT पोर्टलवरूनच करावा लागेल. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक. प्रथम प्राधान्य पद्धत, DBTद्वारे थेट खात्यात अनुदान. नंतर महत्त्वाच्या अटी व शर्ती, तर यंत्रांची जिओ टॅगिंग करणे बंधनकारक, कृषी मॅपर ॲपवर नोंदणी, लाभार्थ्याचा आधार क्रमांक आवश्यक, लाभार्थ्याचे लोकेशन नोंदवणे आवश्यक आणि अनुदान SNS पार्श्व प्रणालीद्वारे DBTने दिले जाईल. तर या योजनेचा उद्देश काय, तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीत यांत्रिकीकरण वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि शेतीचा खर्च कमी करणे. तर याचा कोणाला फायदा होणार, तर लघु व सीमांत शेतकरी, कृषी उपकरण खरेदी करू इच्छिणारे शेतकरी, MahaDBTवर अर्ज करणारे पात्र लाभार्थी. नंतर महत्त्वाची सूचना, तर अर्ज करताना कागदपत्रे अचूक भरा, आधार व बँक खाते लिंक असणे आवश्यक, चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. तर मित्रांनो, 350 कोटी रुपयांचा हा मोठा कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला कृषी यंत्र खरेदी करायची असेल तर ही सुवर्ण संधी आहे. तर अर्ज लवकर करा, कारण निवड फर्स्ट कम फर्स्ट सर्व पद्धतीने होणार आहे. आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.